आई वडील शेत विकतात, मुलं 18-18 तास अभ्यास करतात, काही जण डिप्रेशन मध्ये सुद्धा जातात आणि दुसऱ्या बाजूला हे हरामखोर पैसे घेऊन भविष्य विकतात. नीट हा घोटाळा फक्त पेपरफुटी नाही, हा वर्षानुवर्ष चालला कोल्ड माइंडेड नेटवर्क गेम आहे. सुरुवात झाली काही प्रश्न चोरण्यापासून, नंतर प्रश्नांची देवाणघेवाण झाली, त्यानंतर कोचिंग माफिया, मिडल एजंट, करप्ट ऑफिसर आणि विकलेलं शिक्षण याचं एक नेटवर्क तयार झालं. पहिल्यांदा अगदी छोटी चोरी झाली, त्यामुळे कुणी आवाज उठवला नाही. त्यांची हिंमत एवढी वाढली की ह्या वर्षी त्यांनी डायरेक्ट पेपरच फोडला. एका महिन्यापासून हा पेपर फिरत होता. लाखो करोडो रुपयाची देवाणघेवाण होते आणि प्रामाणिक विद्यार्थी लायब्ररीत बसून घासत होते, आपल्या स्वप्नासाठी झगडत होते. आणि हो, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी घेणाऱ्या लोकांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. जेव्हा एखादा पेपर फुटतो तेव्हा फक्त पेपर फुटत नाही तर अख्खी पिढी बर्बाद होते, हे लक्षात ठेवा. माझ्या मते UPSC सारख्या कठोर आणि सिक्युअर पद्धतीने ही परीक्षा घेण्यात यावी. यावर आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.